नमस्कार मित्रांनो, मी नागसिंग दासे. मित्रांनो, आज आपण अशा पिढीबद्दल बोलू ज्या पिढीने संपूर्ण जगामध्ये बदल घडवले आणि त्याबरोबर संपूर्ण जगामध्ये तिथल्या प्रस्थापितांना गोंधळातही टाकले. हो मित्रांनो, आपण अशा जनरेशन बद्दल बोलू ज्या जनरेशनला आज जेनझी म्हणून संबोधले जाते. तर कोण आहे जेनझी? जेनझी म्हणजे काय आणि कुठल्या कुठल्या राष्ट्रामध्ये यांनी आंदोलन केले किंवा तिथल्या प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध आवाज उठवला, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मित्रांनो, जेनझी म्हणजे अशी तरुणाई म्हणू आपण की ज्यांचा जन्म 1997 ते 2013 या दरम्यान झालेला आहे. म्हणजेच या तरुणाईचं जे बालपण आहे हे खेळण्यापेक्षा प्रसार माध्यम, त्याबरोबरच इंटरनेट आणि स्मार्टफोन याच्यासोबत घातलेला आहे. त्यामुळे ज्ञानाची बालपणापासूनच त्यांना भेट मिळालेली आहे आणि त्या ज्ञानाचा वापर या तरुणाईने त्यांच्या जीवनामध्ये केलेला आहे, त्यांच्या सवयीमध्ये केलेला आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून जे प्रसार माध्यमावर आपण बघतोय की हे मुलं व्यक्त होत असतात, त्याच्यावरून त्या मुलांची जी स्वभाव आहे हा आपल्याला लक्षात येतो. आणि त्याबरोबरच या तरुणाईने संपूर्ण जगामध्ये देखील तिथल्या प्रस्थापित सरकारांच्या अन्यायकारक नीतीविरुद्धही आवाज उठवलेला होता. आपलं शेजारील राष्ट्र जर आपण बघितलं, श्रीलंका, तर 2022 मध्ये राजपक्ष सरकारच्या विरोधामध्ये तिथल्या तरुणाई रस्त्यावर उतरली. तिथली महागाई, भ्रष्टाचार आणि जी बेरोजगारी होती याच्या विरुद्ध त्या तरुणांनी आवाज उठवला. त्याबरोबरच शेजारील राष्ट्र आपला बांगलादेश, शेख हसीना या सरकारच्या विरोधामध्ये तिथली तरुणाई प्रचंड प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरली, जाळपोळ केली आणि शेख हसीना यांच्या पक्षाला सत्तेपासून दूर जावं लागलं आणि त्यांनाही देशाबाहेर जावं लागलं. त्याबरोबरच शेजारील देश नेपाळ, राजेशाही थाटामध्ये असणारे सरकार आणि त्याच्यावर होत असलेला खर्च या गोष्टीला कंटाळून, बेरोजगारी आणि महागाई या गोष्टीला कंटाळून तिथला देखील तरुण वर्ग रस्त्यावर उतरला आणि सरकारचे सत्तांतरण घडून आणलेत आणि नवीन सरकारला, नवीन तरुणाईला त्यांनी सत्तेत आणले. त्याबरोबरच फिलिपिन्स असो, इंडोनेशिया असो, केनिया असो, थायलंड असो, या देशातल्या तरुणाईने तिथल्या भ्रष्ट नीतीविरुद्ध, भ्रष्ट सरकारच्या चुकीच्या नीतीविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध, होत असलेली महागाई, बेरोजगारी या गोष्टी विरुद्ध प्रकर्षाने तीव्र निदर्शने केले, प्रदर्शने केले आणि एकंदरीत तिथल्या सरकारला आपला विरोध दर्शवला. अगदी इराणचंही आपल्याला उदाहरण घेता येईल की तिथल्या ज्या सरकारने, त्यावेळेला सनातनी सरकारने तिथल्या महिलांच्या बाबतीत जे अंकुश ठेवलेला होता आणि नवीन नियमावली तिथली सादर केली होती, तर त्याच्याही विरोधात तिथली तरुणाई आणि विशेषतः महिला प्रकर्षाने रस्त्यावर उतरल्या आणि त्या नीतीला त्यांनी विरोध केला. तर मित्रांनो, आपल्याला या जेनझी बद्दल काय वाटते? आपण आपले मत कमेंटद्वारे कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.